नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शेटफळीत एकाकी वृद्धेचा थरकाप उडवणारा अंत. शेटफळी तालुका आटपाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्याने पेटवून दिलेल्या गंभीर भाजलेल्या निरापराध वृद्धेचा अखेर बळी गेला. अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्यानंतर जिवंत पेटवून देण्यात आलेल्या मालन मारुती जाधव वय 78 यांचा सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे शेटफळे गावासह संपूर्ण आटपाडी तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मालन जाधव या शेटफळे येथे घरात एकट्याच वास्तव्यास होत्या. घराजवळ आजूबाजूला त्यांचे नातेवाईक राहतात. 30 जून रोजी पहाटेच्या सुमारास लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्या पुन्हा घरात येत असताना आधीच दबा धरून बसलेल्या चोरट्याने त्यांच्या मागोमाग घरात प्रवेश केला. त्यांनी वृद्धावर जबर हल्ला करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले. त्यानंतर आपला गुन्हा लपवण्याच्या किंवा प्रतिकार संपवण्याच्या उद्देशाने त्यांनी वृद्धेला जिवंत पेटवून दिल्याचा प्राथमिक संशय आहे. दरम्यान एका असहाय्य वृद्ध महिलेला लक्ष्य करून चोरीसाठी क्रूरपणे जिवंत जाळल्याच्या या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने संपूर्ण सांगली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. घटनेला काही दिवस उलटूनही संशयित अद्याप मोकाट असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे व संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी तातडीने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात आणि हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवून कठोर कारवाई करावी अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे.